आजच्या क्राईम टाइम मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। जसजशी मुंबईतली गर्दी वाढते तसतशी मुंबईतला क्राईम रेट जो आहे तो देखील वाढत चाललाय, वाढताना दिसतोय। मुंबईतील गर्दीतून गांजा आणि चरसची तस्करी करणाऱ्या 2 टोळ्यांचा पोलिसांनी पर्दाफाश केलाय आणि यावरच आजचा आपला शो आहे क्राईम टाइम। मुंबई गुन्हे शाखेने आणि अंमली पदार्थ विरोधी कक्षाने मुंबईतील विक्रोळीमध्ये मोठी कारवाई केली आहे। पोलिसांनी एक टेम्पो पकडला असून या टेम्पोमुळे मुंबईत चांगलीच खळबळ उडाली। पाहूयात नेमकं काय सापडलं या टेम्पोत। पोत्यांनी भरलेला हा टेम्पो पहा। या टेम्पोतील पोती पाहून यात धान्य भरलेलं असेल असंच तुम्हालाही वाटेल, परंतु या पोत्यात धान्य नाही तर भरलेला आहे चक्क गांजा। होय, गांजाच आहे यात। 1-2 नाही तर तब्बल 1800 किलो गांजा पोलिसांनी जप्त केलाय। या गांजाची किंमत 3.5 कोटी रुपये असून हा सध्या फरार आहे। तर मुंबई गुन्हे शाखेने आणि अंमली पदार्थ विरोधी पथकानं या 2 आरोपींना ताब्यात घेतलंय। हे 2 आरोपी महाराष्ट्रासह मुंबईत गांजा विक्री करत होते। आकाश यादव आणि दिनेश कुमार सरोज अशी या आरोपींची नावं आहेत। ते मुंबईमध्ये गांजा रॅकेट चालवत होते। हा गांजा मुंबई, पालघर, ठाणे, नवी मुंबई, सुरत, मीरा रोड, वसई अशा अनेक भागांमध्ये वितरित केला जात होता। याची किंमत साधारणतः 3.5 कोटीच्या वर आहे। यांची मोडस मात्र अत्यंत इम्पॉर्टंट आहे, नाविन्यपूर्ण आहे। फार डिस्क्रिटली हे लोक काम करत असल्याचं समजतं। याच्यामध्ये जो पकडलेला आहे यादव नावाचा व्यक्ती आणि सोनुले नावाचा व्यक्ती, यांच्या प्राथमिक इंट्रोगेशनमध्ये असं कळलंय की हा गांजा ओरिसा राज्यातून आपल्याकडे आणायचे। हे आरोपी हा गांजा ओडिशामधून आणून तो भिवंडीमधल्या एका गोडाऊनमध्ये साठवून ठेवत होते। ओडिशामधील गंजम इथून हा गांजा थ्रिसूर इथं त्या टेम्पोत शहाळे भरून मुंबईत आणला जात होता। हा गांजा सोलापूर आणि पुण्यात सुद्धा वितरित केला जात होता। 1800 किलो आता काल सापडलेला आहे, परंतु असं समजतं की ते येताना वाटेत सोलापूर जिल्ह्यात आणि पुण्याला सुद्धा यांनी काही माल उतरवलेला आहे। याचा जो मुख्य ऑपरेटर आहे मुंबईमधला संदीप सातपुते नावाचा, तो सध्या फरार आहे। तो त्या गोडाऊनचा मालक पण आहे आणि त्याचं डिस्ट्रीब्युशनचं नेटवर्क जे आहे हे तो मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पालघर आणि नेबरिंग एरियामध्ये ऑपरेट करत होता। आपण जर 1800 किलो काल पकडलेला काही पुण्याला आणि सोलापूरला जर असं पकडून साधारणतः जर 2.5 टन पकडलं तर दर 15 दिवसाला हा 2.5 टन माल घेऊन ओरिसावरून यायचे आणि अशा 2 खेपा व्हायच्यात ओरिसावरून। म्हणजे साधारणतः 5 टनाचा माल, 5 टनाचा गांजा हा दर महिन्याला ओरिसावरून महाराष्ट्रात येत होता। ओडिशातील कंधमाळ या नक्षली भागात गांजाची शेती केली जाते। त्यानंतर हा गांजा गंजम येथून महाराष्ट्रात पाठवला जात असे। गेली 5 ते 6 वर्ष हे रॅकेट संदीप सातपुते आणि लक्ष्मी प्रधान हा ओडिशातील प्रमुख आरोपी चालवत होता। पोलिसांनी उद्ध्वस्त केलेल्या या रॅकेटचा आता पर्दाफाश झाल्यामुळे ड्रग्ज आणि नक्षलवाद असं कनेक्शन आता पाहायला मिळत आहे। सुस्मिता भदाणेसह अजित मांढरे, न्यूज 18 लोकमत, मुंबई। धक्का